तेच मी घेते. पण असंही होईल की होमवर्कचे जे सॉल्व्ह करायला दिलेले असतात त्याच्यातले विचारू शकतात. तर तुमच्याकडे लास्ट सेमिस्टरला सांगितलं तसं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ऍटलिस्ट आन्सर्स तुमच्याकडे पाहिजे. ओके. नेक्स्ट टॉपिक इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. म्हणजे अप टू दिस आपण काय बघितलं, डिफरन्शिएट लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे फंक्शन एकच दिलेलं असेल आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. बट हिअर वी हॅव गिवन टू फंक्शन्स. तुम्हाला इथं टू फंक्शन्स दिलेले असतील. मग इथंच मी एक्झाम्पल पण घेतलं बघा. हे फर्स्ट फंक्शन लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्स एक्स. मग मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं असेल, विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिता की नाही तुम्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय लिहिता, डीवाय बाय डीएक्स लिहिता की नाही तुम्ही, बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहिता की नाही. मग मला सांगा, जर समजा याला मी वाय कन्सिडर केला आणि याला झेड. ओके. मग डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू झेड. मग काय येईल रे याचं डेरिव्हेटिव्ह? log 1 plus x square upon tan inverse x. नाही थांब अनुराग, मी तुम्हाला पुढचं आता मी ते फॉर्म्युला घेणारच आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आपल्याला. पण मी जनरल विचारते. हे बघ, वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स चं डीवाय बाय डीएक्स घेतलं. मग वाय विथ रिस्पेक्ट टू झेड चं काय घेणार? dy बाय dz. Okay. डीवाय बाय डीझेड. ओके. हा, हे विचारत होते रे मी जनरल. मग आपल्याला काय फाइंड करायचं असतो, डीवाय बाय डीझेड. इथं दिसतोय डीवाय बाय डीझेड. मग डीवाय बाय डीझेड फाइंड करण्यासाठी काय करायचं, आता त्याच्यासाठी आपल्याला दोन फंक्शन दिलेले असतात. मग त्याला कन्सिडर करायचं. फर्स्ट फंक्शनला वाय इथे लिहून दिलं की नाही मी खाली, आणि सेकंड फंक्शनला काय कन्सिडर करायचं, झेड. आणि फाइंड काय करायचा, डीवाय बाय डीझेड. तर तो फाइंड कसा करायचा, तर काय झालं ऍक्च्युली, आता तुमचं दोन्ही क्लासचं सिलेबस सेम चालू राहण्यासाठी मध्येच आपण पॅरामेट्रिक नंतर इनव्हर्स घेतलं. ओके. नाहीतर सेम हे पॅरामेट्रिक सारखं आठवत असेल तर बघा, लास्ट टू लास्ट लेक्चर म्हणजे परवा दिवशीच लेक्चरला झालं. पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये आपण करत होतो की नाही, दोन साईडला दोन डेरिव्हेटिव्ह. सेम तसंच करायचं. नसेल लक्षात तर आता बघा, फर्स्ट फंक्शनला काय कन्सिडर करायचं, वाय. वाय काय आहे तुमचा, लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके. आणि सेकंड फंक्शनला काय कन्सिडर करायचा, झेड. कारण आपल्याला एक्स मध्ये दिलेले आहेत की नाही फंक्शन, या साईडला एक्स आहे. मग असं कन्सिडर करू शकतो का आपण, एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स? नाही, आपल्याला दुसरा कुठला तर व्हेरिएबल घ्यायला लागतो. मग इथं काय घ्यायचं, झेड इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. ओके. कोणतरी जॉईन होते, त्यांना जॉईन करून घेऊया. ओके. फर्स्ट फंक्शन इज वाय, सेकंड फंक्शन इज झेड. ओके. मग आता इकडं वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर तुम्ही इथं काय लिहिता, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिता की नाही. इथं आपण दोन्हीकडे लिहून देऊ, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. तर नेहमी इथून पुढे लक्षात ठेवायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू नेहमी काय घेतो, या साईडला आरएचएस ला जो व्हेरिएबल असतो म्हणजे एक्स वाय झेड ते घेतो. ओके. मग इथे एक्स होता तर इथं एक्स लिहितो. जनरली आपण आतापर्यंत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सच घेतलाय. ओके. बाकी पुढचं जे असेल ते आपल्याला पुढे आहे आणखी, म्हणजे थिटा वगैरे. ताम्हाने लेक्चर मधून जाण्याची जशी घाई असते तसं लेक्चरला जॉईन होण्याची पण घाई करायची. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा आपण काय लिहितो, डीवाय बाय डीएक्स. ओके. डीवाय बाय डीएक्स. आता लॉग एक्स चा फॉर्म्युला लिहितो 1 अपॉन एक्स. लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअरचं काय येईल, 1 upon 1 upon x 1 plus x square. एवढंच येईल का, into 1 plus x square. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. गुड. इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. 2x. अरे वा, 2x.
इज इक्वल टू 0 प्लस 2x म्हणजे 2x डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक साइड सॉल्व्ह झाली. आता आपल्याला सेकंड साइड सॉल्व्ह करायची. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx दिलं. मग z चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय लिहिणार आपण? dz बाय dx. गुड. इकडे काय tan इनवर्स एक्स. इथं काय कंपोजिट वगैरे नाहीये. सरळ सरळ tan इनवर्स एक्स चं डेरिव्हेटिव्ह 1/1 plus x square. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके. बट आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे बा, हा y आहे आणि हा z आहे. बरोबर. मग डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू z म्हणजेच काय येणार? dy बाय dz. ओके. मग आपल्याकडे dy बाय dz आहे का डायरेक्ट? नाही. ओके. मग फॉर्म्युला कसा तयार करायचा? इथं dy बद्दल आपण dy बाय dx लिहू शकतो की नाही? आहे की नाही dy इथं? मग आपण dy चं dy बाय dx. तसं dz चं काय लिहू शकतो? जे आहे ते घ्यायचं. dz upon dz by dx. dx. dz बाय dx. मग आपल्या साध्या लँग्वेज मध्ये लक्षात ठेवू शकता. dx ला dx कॅन्सल राहतं काय? dy बाय dz. ओके. मग dy बाय dx चं व्हॅल्यू 2x upon 1 plus x square upon 1 plus 1 x square. 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके. मग या 1 प्लस एक्स स्क्वेअरला हा 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतो. तर जनरली असेच आन्सर येतात की दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम येऊन कॅन्सल होतो. जनरली, नेहमी नाही. ओके. दिस इज द युअर फायनल आन्सर. तर हे सेम पॅरामेट्रिक फंक्शन सारखं आहे की नाही? परवाच्या लेक्चरला झालं आपलं. या साईडला एक फंक्शन दिलेलं असतं, या साईडला एक, दोन्हीचं डेरिव्हेटिव्ह. इव्हन हा फॉर्म्युला जो आहे तो पण सेम आहे, फक्त तिथे dy बाय dx होता, इथे dy बाय dz आहे. ओके. हे थोडीशी प्रॅक्टिस केली तर येऊन जाईल, काही जास्त डिफिकल्ट नाही. ओके. हे पूर्ण येण्यासाठी मी थोडस झूम इन करते आणि मग तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आता स्क्रीनशॉट घ्या. आता इथून पुढं घेतला स्क्रीनशॉट सर्वांनी? स्क्रीनशॉट घेतला का सर्वांनी? Yes ma'am. Yes ma'am. तर आता याच्यामध्ये ना आपण काल घेतले की नाही सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल, तसे एक्झाम्पल पण विचारतात. तर जनरली हे एक्झाम्पल 4 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये असायचे, क्वेश्चन नंबर 4 किंवा 5 मध्ये. आता तुम्हाला तो प्रश्नच नाही, त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पेपर कसा असतो तेच. ठीक आहे. नेक्स्ट, डिफरन्शिएट साइन 2x विथ रिस्पेक्ट टू tan इनवर्स x. ओके. इथं पण फर्स्ट फंक्शनला काय कन्सिडर करायचं? y. आणि सेकंड फंक्शनला काय कन्सिडर करायचं? z. मग y इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन इज साइन 2x. हे 2 मार्क्सचे एक्झाम्पल आहेत आणखी. आणि सेकंड फंक्शन ऍज z. z इज इक्वल टू tan इनवर्स x. ओके. आता both functions are differentiate with respect to x. Okay. Similarly here, differentiate with respect to x. Okay. Y च derivative with respect to x is dy by dx is equal to, similarly dz च derivative with respect to x is dz by dx is equal to, tell me the derivative of sin 2x. Accurate सांगायचं. Cos 2x. 2 cos 2x. Yes, 2 cos 2x. हा 2 विसरायचा नाही. ओके. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x. 1/1 plus x square.
1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर मागच्या एक्झाम्पल मध्ये मी काय सांगितलं की दोन्हीचा डिनॉमिनेटर जनरली सेम येतो, नेहमीच येतो असं नाही. ओके, एक मिनिट. Okay, then we have to find, then आपल्याला फाइंड काय करायचं आहे, dy बाय dz. ओके, तर जनरली काय होईल आता फायनल एक्झाम मध्ये एकच सॉल्व्ह केलं की त्याच्यात तुम्हाला ऑप्शन मध्ये हा एक ऑप्शन असेल, हा एक आणि फायनल आन्सर एक, असे 3 4 4 ऑप्शन सेम सेम असतील. तर तेव्हा लक्षात ठेवायचं dy बाय dz चा फॉर्म्युला dy बाय dx. ओके, dy साठी dy बाय dx and for dz we have to write dz by dx. Then value of dy by dx is 2 cos 2x divided by value of dz by dx is 1 divided by 1 plus x square. ओके, मग हा 1 डिवाइड आहे की नाही ऑलरेडी आणि त्याला डिवाइड 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. मग हे डिवाइड वरती जाऊन काय होत असतं, मल्टिप्लाय. ओके, तर मराठीत म्हणतात ना उलटून गुणिले वगैरे तसं. 2 cos 2x into 1 plus x square. This is your final answer. ओके, हे 2 मार्क्स ना विचारायचे. मग हे ऑनलाईन एक्झाम मध्ये तुम्हालाही विचारू शकतात कारण याच्यात जास्त स्टेप्स नाहीये. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट. ओके, आता नेक्स्ट जसं काल सांगितले ना, आता इनव्हर्सचे जास्त करून इनव्हर्सचेच याच्यात 4 मार्क्स साठी विचारायचे. ओके, तर तुम्हालाही विचारू शकतात. नाव मला एक सांगा फक्त, आता मी ही झूम इन केली आहे स्क्रीन, पण तुम्हाला दिसतीये ना व्यवस्थित, अगदी छोटं असं होत नाही ना? मॅम दिसते. ठीक आहे. हो, मग मी तेच विचारलं, पण दिसतंय ना? म्हणजे तुमच्यापैकी कोणाला चष्मा वगैरे असेल तर काहीच दिसणार नाही असं नाही ना होत. हे जर बरं ठीक आहे, पण मग एका ह्याच्यात एक्झाम्पल पुरत नाही रे. ठीक आहे, चला तुमच्या ह्याच्यासाठी करू. लेट फर्स्ट फंक्शनला काय कन्सिडर केलं आपण, y इज इक्वल टू सेक इनव्हर्स. सबस्टिट्यूशन तेच आहेत, फक्त एक्झाम्पल वेगळे घेतले मी, म्हणजे तिथे तर ऑलरेडी झालेत काल आपले, मग इथे थोडेसे नवीन होतील म्हणून. ओके, सेक इनव्हर्स √1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, नंतर सेकंड फंक्शनला काय कन्सिडर करतो आपण, z इज इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स. आता इथं तर काही प्रश्न नाहीये बिकॉज वी हॅव स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स. ओके, आपल्याकडे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आहे साइन इनव्हर्सचं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला आता इथं सबस्टिट्यूशन करायला लागेल. तर आपण काय करूयात आधी, ओके, मग √1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर सबस्टिट्यूशन काय सांगितलंय, इथेच दिलं. हे बघा, इफ गिवन फंक्शन कंटेन्स √1 मायनस एक्स स्क्वेअर देन सबस्टिट्यूट साइन थिटा और कॉस थिटा. नसेल तर इथं पण लिहून देते. हो, √1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर साईडला लिहिते प्लस. If given function contains √1 minus x square, then substitution is x is equal to sin theta or cos theta. तर असं वाटेल आता हे याच्यासाठी लिहून दिले, हे मी याच्यासाठी लिहून दिले. ओके, √1 मायनस एक्स स्क्वेअर साठी साइन किंवा कॉस. तर आता सेक इनव्हर्स आहे. ओके, म्हणजे थोडस लॉजिक लावायचं. जर तुम्हाला डायरेक्ट करायचं तर तुम्ही करा, पण मी शॉर्टकट साठी सांगते तुम्हाला. सेक इनव्हर्स आहे, बरोबर. सेक इनव्हर्सला कॅन्सल होण्यासाठी दाखवते. सेक इनव्हर्स आहे, सेक इनव्हर्सला कॅन्सल होण्यासाठी आतमध्ये काय आलं पाहिजे, सेक थिटा. म्हणजे आपल्याला इझी जाईल की नाही, सेक इनव्हर्सला सेक कॅन्सल होऊन थिटा. कालचा कन्सेप्ट आहे हा. मग सेक येण्यासाठी इथं 1 आहे की नाही, बघा वरती दिसतं इथं 1 आहे, बरोबर. मग 1 या √1 मायनस एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी काय यायला पाहिजे, कॉस थिटा. कारण सेक कशाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा. ओके, मग 1 कॉस कधी येईल, जर आपण x इज इक्वल टू साइन थिटा पुट केला का, कारण 1 मायनस साइन स्क्वेअरचं काय येणार आहे, कॉस स्क्वेअर. ओके, नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपलं हे साईडला ऑप्शन दिला एरो दाखवून तसं केलं तरी चालेल, पण थोडंसं डोकं लावायचं तर असं लावू शकता. ओके, मग आपण करून बघूया.
सबस्टिट्यूशन काय करूयात आपण, साइन थिटा पुट करून बघू, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. ओके, एक्स इज इक्वल टू साइन थिटा. ओके, थिटा इज इक्वल टू काय येईल, साइन इनवर्स साइन इनवर्स एक्स. ओके, y इज इक्वल टू सेक इनवर्स इन ब्रॅकेट 1 डिवाइड बाय रूट 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू काय, साइन स्क्वेअर थिटा. ओके, मग काल आपण घेतले की नाही फंडामेंटल आयडेंटिटी वरून, 1 मायनस साइन स्क्वेअर काय येत असतो, कॉस स्क्वेअर. ओके, नसेल तर दाखवते मी तुम्हाला. सेक इनवर्स इन ब्रॅकेट 1 डिवाइड बाय रूट 1 मायनस साइन स्क्वेअरचा रूट कॉस स्क्वेअर थिटा. ओके, या स्क्वेअरला हा स्क्वेअर रूट कॅन्सल. मग सेक इनवर्स म्हणजे विचार करताना आपण उलटा विचार केला तेव्हा कुठं आपला आन्सर इझी वे मिळाला. ओके, 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल झाला, काय राहिलं फक्त कॉस थिटा. ओके, मग सेक इनवर्स 1 अपॉन कॉस म्हणजे सेक थिटा. सेक इनवर्सला सेक कॅन्सल म्हणजे y इज इक्वल टू काय राहिलं फक्त थिटा. ओके, आणि झेड इज इक्वल, झेडचं तर नंतर बघूया. तर पुढे काय करतो रे, थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. अरे वा, गुड. थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. का, कारण आपल्याकडे थिटाचं डेरिव्हेटिव्ह नाहीये. ओके, थिटाची व्हॅल्यू पुट केली आपण साइन इनवर्स एक्स. बघा, y पण साइन इनवर्स एक्स आला आणि झेड पण. तर जनरली काय करतात, ह्या y ला z ने डिवाइड करतात आणि आन्सर लिहितात. नो, आधी आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ओके, थोडस हे करते, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग y चं डेरिव्हेटिव्ह येतं dy बाय dx. टेल मी द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स. 1 upon in root 1 minus x square. 1 upon root 1 minus x square. Similarly, z चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, z चं डेरिव्हेटिव्ह येतं dz बाय dx. इथं पण साइन इनवर्स x, साइन इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. जर फ्युचर मध्ये कधी एक्झाम्पल तुम्हाला ऑनलाईनला असं आलं की दोन्ही फंक्शन सेम आले y आणि z, तर डायरेक्ट आन्सर तुम्ही 1 लिहिलं तरी चालेल. ऑनलाईनला म्हणते. ओके, ऑफलाईनला असेल तर हे पूर्ण सॉल्व्ह करायला लागतं. ओके, देन dy बाय dz. फॉर dy वी कॅन राईट dy बाय dx डिवाइड बाय dz इज dz बाय dx. dy बाय dx ची व्हॅल्यू आली आहे 1 डिवाइड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. डिवाइड बाय dz बाय dx इज ऑल्सो सेम 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, मग ऑल टर्म्स एकमेकांना कॅन्सल होतील, बट टर्म्स कॅन्सल झाल्या तरी आन्सर किती राहतं, 1. ओके, मग तुमच्या ऑप्शन मध्ये 0 पण असू शकतो. मग सगळंच कॅन्सल झालं तर तुम्ही 0 पण लिहू शकता आणि 0च्या ऐवजी 1च्या ऐवजी जर 0ला टिक केलं तर तुमचे मार्क्स गेले. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. हे प्रॉब्लेम थोडेसे मोठे असल्यामुळे मला स्क्रीन झूम इन करायला लागते. तुम्ही फक्त थोडस मग तुमच्या मोबाईल मध्ये ऍडजस्ट करून घ्या. म्हणजे हे काहीच नाहीत, आणखीन पुढे तर ह्याच्यापेक्षा मोठे प्रॉब्लेम्स. ओके, नेक्स्ट आहे डिफरन्शिएट टॅन इनवर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. ओके, लेट फर्स्ट फंक्शन इज y. काल आपण सॉल्व्ह केलंय हे सेम, फक्त काल सिंगल सिंगल सॉल्व्ह केले आपण, म्हणजे फक्त टॅन इनवर्स किंवा फक्त साइन इनवर्स, पण आता 2 ऍट ए टाइम सॉल्व्ह करायचे. ओके, रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स. खातील कव्हर लागल्याच. सेकंड फंक्शन इज z. इकडे साईडला लिहिते थोडस. z इज इक्वल टू काय दिलाय, साइन इनवर्स 2x इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर आता एकच फंक्शन होतं, पण आता दोन्हीकडे सॉल्व्ह करायचं आपल्याला सबस्टिट्यूशन. ओके, मग रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर सबस्टिट्यूशन काय, साइन और
कॉस. ओके, मग दोन्हीकडे दोन्ही पैकी कुठलंही पुट करा, पण जनरली दोन्हीकडे सेम सबस्टिट्यूशन असते. ओके, तर टॅन इनव्हर्स साठी आपल्याला काय पाहिजे, साइन डिवाइड बाय कॉस पाहिजे की नाही, बरोबर. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय पुट करायची आपण, कॉस, कारण साइन डिवाइड बाय कॉस आलं तर हे बघा टॅन इनव्हर्स आहे ब्रॅकेटमध्ये डिवाइड बाय कॉस आलं आणि मग न्यूमरेटरला साइन येईल ऑब्विसली, मग साइन अपॉन कॉस टॅन येईल आणि टॅन इनव्हर्सला टॅन कॅन्सल होईल, म्हणून एक्स इज इक्वल टू काय पुट करायचं आपण, कॉस थिटा. ओके, नसेल तर बघा आता सॉल्व्ह करताना दिसते तुम्हाला. नाही, जे आहे ते केलं तरी चालेल, पण आपल्या सोयीसाठी मी तुम्हाला सांगते. ओके, मग एक्स इज इक्वल टू कॉस थिटा पुट करू आपण इकडे. आन्सर मध्ये फरक पडत नाही, साइन पुट करा किंवा कॉस. ओके, मग थिटा इज इक्वल टू काय येईल, कॉस इनवर्स एक्स. ओके, देन वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स इन ब्रॅकेट, आता इथं रूट 1 मायनस एक्स, एक्स म्हणजे काय, कॉस, त्याचा स्क्वेअर, कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड बाय ओनली एक्स इज कॉस थिटा. तर काल लेक्चरला होते नव्हते त्यांच्यासाठी परत एकदा सांगते बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतो, 1. ओके, हा साइन जरी हा कॉस जर इकडे गेला तर इथं काय राहतो, साइन स्क्वेअर, आणि तो प्लस कॉस स्क्वेअर तिकडे गेला म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर, म्हणून इथे 1 मायनस कॉस स्क्वेअर दिसते की नाही, त्याच्याऐवजी आपण काय पुट करायचं, साइन स्क्वेअर. कळलं, मग आता इथून पुढं डायरेक्ट लिहायचं, 1 मायनस कॉस स्क्वेअर आला तर साइन स्क्वेअर आणि 1 मायनस साइन स्क्वेअर आला तर कॉस स्क्वेअर. ओके, हे तुम्हाला 10वीत झालेलं आहे. नेक्स्ट, y इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 मायनस कॉस स्क्वेअर, आत्ताच मी सांगितलं काय लिहायचं आपण, साइन स्क्वेअर रूट साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय कॉस थिटा. ओके, या स्क्वेअरला हा स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे टॅन इनवर्स काय राहतं फक्त ब्रॅकेटमध्ये आता साइन डिवाइड बाय कॉस. आलं का, साइन डिवाइड बाय कॉस. जर आपण इथं साइन पुट केलं असतं तर काय आलं असतं, कॉस डिवाइड बाय साइन, मग इथं कॉट आलं असतं, मग टॅन इनवर्स ऑफ कॉट चेंज करायला π/2 मायनस थिटा वगैरे यूज करायला लागलं असतं, ते पण आलं व्यवस्थित तर करू शकता. ओके, मग टॅन इनवर्स साइन डिवाइड बाय कॉस इज टॅन थिटा. आता या टॅन इनवर्सला हा टॅन कॅन्सल. ओके, म्हणजे y इज इक्वल टू फक्त काय राहतं, थिटा. ओके, देन नेक्स्ट स्टेप काय असते, थिटाचं डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत नाही, मग आपण थिटाची व्हॅल्यू लिहायची. थिटाची व्हॅल्यू कुठून लिहायची, ही सेकंड स्टेप दिसते, कॉस इनवर्स एक्स. ओके, मग थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स, वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. नंतर काय करायचं असतं आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आधी एक एक करून घेऊ आपण, ही साईड घ्यायची. differentiate with respect to x, then dy by dx is equal to derivative of cos inverse x is minus 1 divided by root 1 minus x square. ओके, सिमिलरली आता हे तर झालं dy by dx चं काम, आता dz by dx इथं पण आपल्याला सबस्टिट्यूशन करायला लागेल. ओके, मग जनरली काय करायचं, दोन्हीकडचं सबस्टिट्यूशन, आता दोन ऑप्शन आहेत की नाही आपल्याला रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरला, तर इथं आपल्याला टॅन पाहिजे होता म्हणून आपण एक्स इज इक्वल टू कॉस थिटा पुट केला, मग इकडे जर कॉस थिटा पुट केला ना तर या साईडला पण एक्स इज इक्वल टू कॉस थिटाच पुट करू, म्हणजे आपल्याला फायनल जे आन्सर येईल ते इझी जाईल. ओके, दोन ऑप्शन असतील तरच बरं का, नसेल तर मग जे सबस्टिट्यूशन आहे तेच करूयात. ओके, मग थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. मग आता बघा याचं इज इक्वल टू साइन इनवर्स, तर हे सॉल्व्ह करायचं तर करू शकता, पण काल सांगितलेल्या शॉर्टकट मध्ये बघूयात आता आपण. जर 2x मायनस एक्स स्क्वेअर असेल, अरे इथं नाही हे होणार की नाही, 2x इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर फॉर्म्युला कशाचा येणार आपल्याला, साइन 2 थिटाचा. ओके, नसेल तर जाऊ दे सॉल्व्ह करून दाखवते. 2 एक्स ची व्हॅल्यू कॉस थिटा ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स 2 कॉस थिटा इंटू रूट 1 मायनस कॉस स्क्वेअरचं रूट
साइन स्क्वेअर, काल दिलेलं आहे सॉल्व्ह करून, डायरेक्ट लिहिलं तर बेटर आहे, इज इक्वल टू साइन इनवर्स 2 कॉस थिटा इंटू रूट साइन स्क्वेअर, म्हणजेच काय येणार साइन थिटा. ओके, मग 2 कॉस थिटा इंटू साइन थिटा कशाचा फॉर्म्युला आहे, साइन 2 थिटाचा. ओके, मग इथं काय होईल, या साइन इनवर्सला साइन कॅन्सल होईल आणि काय राहील फक्त 2 थिटा. ही व्हॅल्यू कशाची आली आपली, झेड ची. ओके, मग थिटा इज इक्वल टू पुट करायचं आता कॉस इनवर्स एक्स. ओके, तर एवढं ऑनलाईनला मोठे एक्झाम्पल नाहीत विचारणार, पण 2 साइन इनवर्स एक्स झेड इज इक्वल टू. ओके, मग आता काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक मिनिट आहे इथं. थिटाची व्हॅल्यू कॉस इनवर्स आहे. ओके, मग dz बाय dx इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे असा, आणि कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह -1 डिवाइड बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, -2 डिवाइड बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर. हा -2 कुठून आला, 2 इंटू -1. ओके, ओके, मग देन वी हॅव टू फाइंड dy बाय dz. खूप मोठे एक्झाम्पल आहे, पण नो ऑप्शन. dy बाय dx डिवाइड बाय dz बाय dx. ओके, मग dy बाय dx काय आलाय, -1 डिवाइड बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर. dz बाय dx काय आलाय, -2 डिवाइड बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर. तर जनरली डिनॉमिनेटर सेम आला, √1 मायनस एक्स स्क्वेअर ला √1 मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे काय राहिलं, -1 डिवाइड बाय -2 मायनस मायनस प्लस, म्हणजे आन्सर काय आलं फक्त 1/2. ओके, तर आता इथं आठवत असेल नसेल तर बघा, काल सांगितलं होतं की नाही ह्या फॉर्म्युलांमधून. आता इथं 2x इंटू √1 मायनस एक्स स्क्वेअर आलं, तर डायरेक्ट कशाचा फॉर्म्युला येणार, साइन 2 थिटाचा. मग ते कालचं लक्षात असेल, तसं जर केलं तर फास्ट. ओके, नाव टेक दिस स्क्रीनशॉट. सांगा तुम्ही. आता घ्या, म्हणजे पूर्ण एक्झाम्पलचा येईल, मग नंतर तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही हे करून लिहू शकता. तुमच्या मोबाईलची स्क्रीन झूम होऊन. ओके, तर आता असे खूप मोठे एक्झाम्पल आले. आता हे खूप मोठे एक्झाम्पल आहेत ऍक्च्युली 4 मार्क्सचे, पण आता सांगितलेले रिव्हर्सने जर फॉर्म्युला यूज केले तर तुमचं जर फास्ट सॉल्व्ह केलं तर 2 ते 3 मिनिटात एक एक्झाम्पल सॉल्व्ह होऊ शकतं. ओके, बघा, y इज इक्वल टू tan इनवर्स 2x डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड फंक्शन इज z is equal to cos inverse 1 minus x square divided by 1 plus x square. ओके, सबस्टिट्यूशन करायचं. तर लगेच आपण इकडे जाऊया. आता 1 मायनस एक्स स्क्वेअर, हा गुड, 1 मायनस एक्स स्क्वेअर किंवा 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर सबस्टिट्यूशन काय करायचं, टॅन थिटा. मग त्याला काही ऑप्शन नाहीये, एकच ऑप्शन आहे. ओके, मग एक्स इज इक्वल टू टॅन थिटा आणि थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. ओके, आता सांगितलं की नाही, सबस्टिट्यूशन केले तर या दोन्ही फंक्शन मध्ये सेम सबस्टिट्यूशन असतात. मग इथं पण √1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर साइन किंवा कॉस, पण 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल विदाउट रूट तर एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. ओके, मग डबल लिहायची गरज नाही, पण दोन्ही साईडचे आहेत म्हणून आपण लिहू. थिटा इज इक्वल टू
टॅन इनवर्स एक्स. म्हणजे ऑनलाईन एक्झाम आहे तर तुम्ही डबल डबल लिहित बसू नका. मग वाय इज इक्वल टू, आता आपण काय करूयात, हे लास्ट आहे की नाही आपल्याकडे, हे वाला इथे जाऊया. आता मला सांगा याच्यात बघून 2x डिव्हाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर कशाचा फॉर्म्युला येतोय डायरेक्ट? साइन 2 थीटा. बघा इथे दुसरा फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला. आपल्याला 2x डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर दिलाय की नाही इथं, त्याच्याऐवजी काय लिहायचं आता, साइन 2 थीटा. ओके, मग 2x, अरे एक्झाम्पल चुकलं का हे चुकलं? थीटाची व्हॅल्यू एक मिनिट हा. हे बाहेरचं चुकलं आहे फंक्शन, इथं साइन इनवर्स पाहिजे. एक मिनिट, मला बुक मध्ये फक्त बघू द्यात, एक्झाम्पल चुकायला नाही. साइन इनवर्सच आहे, ते चुकून झाला माझ्याकडून, पण सबस्टिट्यूशन नाही बदलत, टॅन थीटाच राहतं. ओके, हे एवढं फक्त ऍडजस्ट करा, कारण हे तिथून पीपीटीतून घेतलेलं आहे तर हे मला डिलीट नाही करता येणार. वाय इज इक्वल टू साइन इनवर्स, इथं 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर कशाचा फॉर्म्युला येणार आहे, साइन 2 थीटाचा. ओके, कुठून बघायचं ते सांगितलं मी तुम्हाला. आता झेड इज इक्वल टू, हा बाहेरचं चेंज होणार नाही, कॉस इनवर्सचं कॉसच राहील, कॉस इनवर्सच राहील. मग इकडे जाऊन बघूयात आता आपण, 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे का इथे, दिसतंय, cos 2 थीटा. कॉस 2 थीटा. ओके, मग कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअरचं काय पुट करणार, कॉस 2 थीटा. ओके, मग इथं साइन इनवर्सला साइन कॅन्सल. जा बघा, हे जर नसतं केलं आपण तर इथं एक्स ची व्हॅल्यू टॅन थीटा पुट करा, मग तो फॉर्म्युला शोधा, असं करत बसायला लागलं असतं. पण जे आता दिलेत फॉर्म्युले त्याच्यावरून डायरेक्ट लिहिलं तर आपल्याला शॉर्टकट येतो. ओके, मग साइन इनवर्सला साइन कॅन्सल 2 थीटा. इथं पण झेड इज इक्वल टू कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल 2 थीटा. बट थीटाची व्हॅल्यू काय आहे दोन्हीसाठी पण, टॅन इनवर्स एक्स. मी दोन्हीच्या मध्ये लिहिते म्हणजे सोपं जाईल. ओके, म्हणजे मला सोपं जाईल पेज पुढे. वाय इज इक्वल टू 2 थीटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स एक्स. ओके, सिमिलरली झेड इज इक्वल टू 2 टॅन इनवर्स एक्स. तर दोन्ही फंक्शन सेम आले म्हणजे आन्सर किती येणार आहे, 1. पण बाय रूल आपल्याला डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करूनच पुढे जायचं. पण तुम्ही ऑनलाईन मध्ये जरी असे दोन सेम आले तर डायरेक्ट आन्सर काय लिहायचं, 1. ओके, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग वाय ची व्हॅल्यू dy बाय dx इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे असा, टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस स्क्वेअर. ओके, मग 2 into 1 is 2 divided by 1 plus x square. Okay, similarly here z चा differentiate with respect to x. Okay, z चा dz by dx, 2 constant, tan inverse x चा derivative 1 upon 1 plus x square. Again the same thing, 2 into 1 is 2 divided by 1 plus x square, but we have to find dy by dz, dy by dz is equal to, answer is dy by dx divided by dz by dx. Okay, dy by dx काय आहे, 2 divided by 1 plus x square, आणि dz by dx पण काय आहे, 2 divided by 1 plus x square. All terms gets cancelled and final answer is 1. This is your final answer. Okay, तर जनरली याच्यात मोस्ट ऑफ काय चुकतं, तर ऑल टर्म्स कॅन्सल झाल्या की आन्सर येतं 0. असं होत नाही, असं लक्षात ठेवायचं.
2 ला 2 ने डिव्हाइड केलं तर तुमचं आन्सर किती येत असतं 1. ओके, हे कॉलेजचा बोर्ड असतो मोठा तर त्याच्यावरती येतात. इथे जरा थोडस प्रॉब्लेम होत. ओके, मग जर हे तुम्ही व्यवस्थित स्टडी केलं हे पेज तर तुम्हाला कितीही मोठे प्रॉब्लेम्स असू देत तुम्ही 2 ते 3 मिनिटात सॉल्व्ह करू शकता फास्ट. ओके, नेक्स्ट आता हे कॉस इन्व्हर्स ते मधलं एक्झाम्पल आहे ते टॅन इन्व्हर्सचं तिथं चुकून डबल झालं. ओके, डिफरन्शिएट कॉस इन्व्हर्स 2x² - 1 विथ रिस्पेक्ट टू जे काही आहे ते फक्त आधी आपण लिहून घेऊ आणि नंतर आपल्याकडे फॉर्म्युलांचं पेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः पण चेक करू शकता. नसेल तर डायरेक्ट पाठ केला असेल तर वेल अँड गुड. कॉस इन्व्हर्स 2x² - 1 and z is equal to sin inverse 2x into √1 - x². जर आणि त्या फॉर्म्युलांच्या पेज मध्ये नसेल की नाही मग ते मागचं पहिलं एक्झाम्पल आज कसं सॉल्व्ह केलं आपण तसं सॉल्व्ह करायचं. का x इज इक्वल टू पुट करायचं. मग 2x² - 1 इथं काय आहे बघा, इथं दिसतोय का 2x² - गुड कॉस थिटा पाठ केले. x इज इक्वल टू कॉस थिटा. ओके, म्हणजेच थिटा इज इक्वल टू काय येणार कॉस इन्व्हर्स x. ओके, सिमिलरली 2x डिवाइड बाय 2x इंटू √1 - x² ला 2 ऑप्शन असतात, x इज इक्वल टू कॉस और साइन. पण आपण काय करायचं इकडे जे पुट केलेलं असेल की नाही LHS ला तेच RHS ला करायचं म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं जाईल. ओके, मग y इज इक्वल टू हा कॉस इन्व्हर्स आहे असा इन ब्रॅकेट 2x² - 1 असेल तर सबस्टिट्यूशन हे 2x² - 1 दिले आपल्याला. मग याच्याऐवजी काय लिहायचं आता cos 2 theta. कॉस 2 थिटा. कॉस इन्व्हर्स कॉस 2 थिटा. बघा मागच्या एक्झाम्पल मध्ये पण इथं साइन इन्व्हर्स होता तर इथला फॉर्म्युला साइनचाच येतो. कॉस इन्व्हर्स असेल तर जनरली कॉसचाच येतो. ओके, झेड इज इक्वल टू आता इथं साइन इन्व्हर्स बाहेर आहे असं. आता इथं काय 2x इंटू √1 - x². शोधा या साईडला 2x इंटू √1 - x² कुठे आहे पहिल्याच फॉर्म्युला Sin 2 theta. Sin 2 theta. साइन 2 थिटा. येस, साइन 2 थिटा. ओके, कॉस इन्व्हर्सला कॉस कॅन्सल झाला काय राहिलं फक्त 2 थिटा. सिमिलरली इथं साइन इन्व्हर्सला साइन कॅन्सल 2 थिटा. दोन्हीकडे थिटाची व्हॅल्यू काय पुट केली ती आपण कॉस इन्व्हर्स x बट थिटा इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स x. ओके, सिमिलरली हियर ऑल्सो थिटा इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स x. ओके, मग y इज इक्वल टू काय येईल 2 cos इन्व्हर्स x आणि z इज इक्वल टू 2 cos इन्व्हर्स x. ओके, दोन्ही फंक्शन सेम आले म्हणजे किती आन्सर येईल रे याचं पण 1. 1. पण आपण बाय रूल करूयात. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सिमिलरली हियर ऑल्सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू 2 cos इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह -1 upon in root 1 upon x². ओके, सिमिलरली dz by dx is 2 into -1 upon √1 - x². ओके, इथेच सोडायचं नाही सॉल्व्ह करायचं. ऍक्च्युली सॉल्व्ह करायचंच नाही डायरेक्ट आन्सर लिहायचं तुम्हाला. देन dy by dz इज इक्वल टू dy साठी dy by dx डिवाइड बाय dz by dx इज इक्वल टू आता इथं मी केलं मिस्टेक हे नाहीये स्पेस म्हणून 2 into -1 is -2 डिवाइड बाय √1 - x². Similarly dz by dx 2 into -1 is -2 divided by √1 - x². ओके, हे डिवाइड सगळं कॅन्सल आन्सर काय येतं 1. हे आन्सर 1 येतं. हे तर आपण इथेच डिसाइड केलं ना
जर फंक्शन सेम आले तर डायरेक्ट आन्सरला 1 टिक करायची. पण नेहमीच येतं असं नाही, कधी साइन इनवर्स कॉस इनवर्स मध्ये चेंज होऊ शकतो. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. हा, याच्यासाठी मेन काय कळालं मग तुम्हाला, ही स्टेप कुठली, कॉस 2 थिटाची. ही जर स्टेप डायरेक्ट नाही लिहिता आली तर मग प्रॉब्लेम होतो. मग त्याच्यासाठी हे फॉर्म्युले आणि हे सबस्टिट्यूशन. ओके, टेक द स्क्रीनशॉट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट डेरिव्हेटिव्ह. ऍक्च्युली याचं होमवर्कचं पेज आहे का बघते मी. तर आज होमवर्क साठी दिलेले आहेत तेवढे आधी करा. दुपारी वगैरे मला वेळ मिळेल तसा मी. ओके, आहेत की नाही, हे मी घेतलेले आहेत. ठीक आहे, होमवर्कचे एक्झाम्पल नाही आहेत सध्या, तर हे एक्झाम्पल देते मी तुम्हाला. सो दिस इज ऑल अबाउट डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह मध्ये एकदा फक्त रिपीट करते, मला माहितीये लेक्चरची वेळ झाली नाही तर तामाने परत मला सांगेल मॅडम वेळ झाली म्हणून. समरी, फर्स्ट काय शिकलो आपण, स्टँडर्ड फॉर्म्युले अँड अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर स्टँडर्ड फॉर्म्युले आणि अल्जेब्रा म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, प्रोडक्ट रूल आणि क्वोशंट रूल. तर याची प्रॅक्टिस छान झाली. छान म्हणजे कसं झालं, त्याच्यावरती सेशनल पण होती आपली, त्याच्यामुळे तुम्ही ते फॉर्म्युले पण व्यवस्थित केलेत. आता डोंट नो, एक्झाम तर दिली आहे तुम्ही, सो दॅट आय थिंक की येतंय बाबा तुम्हाला. ओके, मग हे अल्जेब्रा, याच्यात मॅक्झिमम टाइम आपण यूज काय केला, प्रोडक्ट रूल. ओके, क्वोशंट रूल केला यूज, पण जास्त वेळा नाही. त्याचं एखाद दुसरं एक्झाम्पल करू शकतो. आहे आपल्याला क्वोशंट रूल पण पुढे यूज करायचं, मग प्रोडक्ट रूल मॅक्झिमम यूज करायचं आहे नेक्स्ट चॅप्टर्स मध्ये पण. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन, म्हणजे साइन ऑफ लॉग, लॉग ऑफ साइन किंवा साइन 2x, साइन 3x, कॉस अशा टाईपचे. ओके, मग त्याचे डेरिव्हेटिव्ह कसे घ्यायचे ते घेतले आपण. चेन रूल पण म्हणतात याला. ओके, एक मिनिट इथे लिहून देते. यालाच काय म्हणतात, कंपोजिट फंक्शनलाच चेन रूल. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजेच काय, एफ ऑफ एक्स वाय. ओके, म्हणजे एक्स आणि वाय एकाच साईडला असतात, मग इथं कॉन्स्टंट असतो किंवा 0. मग याच्यात लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह जर 1/x असेल तर लॉग वायचं काय घेतो, 1/y dy बाय dx. आठवत असेल तर बघा. त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन, हे कसं ओळखायचं, तर याच्यात कसं असतं, फंक्शन रेस टू फंक्शन, एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स. म्हणजेच इथं y इज इक्वल टू, इथं पण x असतो बेसला पण, आणि रेस टू ला पण x असतो. मग इथं काय करतो आपण, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके, ओळखायचे कसे एवढं फक्त मी सांगते. त्याच्यानंतर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक. मग इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक तर इझी आहे, ज्याच्यामध्ये टॅन इनवर्स, साइन इनवर्स, कॉस इनवर्स असे असतील त्याचे. ओके, आणि याच्यात तुम्हाला फॉर्म्युले पण या तिन्हीचे जास्त यूज केले आपण, साइन इनवर्स, कॉस इनवर्स आणि टॅन इनवर्स. पुढे जात नाही कॉट, सेक, कोसेकला. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन शिकलो आपण. हे फक्त खाली उलट सुलट झालं, बाकी ठीक आहे. पॅरामेट्रिक फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये एक्स वेगळा दिलेला असतो, म्हणजे एक्स इज इक्वल टू साइन थिटा आणि वाय इज इक्वल टू कॉस थिटा. तर आपण काय करतो, हा सेपरेट सॉल्व्ह करतो एक्स, हा वाय सेपरेट सॉल्व्ह करतो, आणि नंतर त्याच्यावरून काय फाइंड करतो, dy बाय dx. ओके, मग याच्यात dy बाय dx चा फॉर्म्युला काय असतो, dy बाय d थिटा डिवाइड बाय dx बाय d थिटा. ओके, सिमिलरली वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर. तर हे वन फंक्शन असतं ना पहिलं, त्याला काय कन्सिडर केलं आपण, y. अनदर फंक्शन म्हणजे सेकंड फंक्शन, त्याला काय कन्सिडर केलं आपण, z. मग याच्यावरून काय करतो आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो. ओके, हे आजच झालेलं आहे, त्याच्यामुळे बघा लक्षात राहत असेल तर. विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यानंतर इथं काय भेटतो आपल्याला, dy बाय dx, आणि इथं काय भेटतो आपल्याला, dz बाय dx. पण आपल्याला काय फाइंड करायचं असतो, वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर म्हणजे dy बाय dz. ओके, मग याच्यावरून dy बाय dz चा फॉर्म्युला काय लिहिता तुम्ही, dy बाय dx डिवाइड बाय dz बाय dx. ओके, मग समरी दिसते एवढेच टॉपिक, पण आपण बरेचसे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. मग याच्यातलं एकही टाईप असा नाही की तो झाला नाही किंवा विचारलं, म्हणजे
एक्झाम्पल्स वगैरे घेतले नाहीत. फक्त एवढं आहे. एक मिनिट, याचा पण स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पण आधी.